नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज बनवणार आहे पारशा दोडक्याची भाजी। आमच्या मराठवाड्यात त्याला पारशी दोडकीच म्हणतात, तुमच्या तिकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा। तर मी सगळ्यात अगोदर दोडकी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर कट केली, गॅसवर कढई ठेवली, त्यात एक पळी तेल घातले। तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकली, जिरे मोहरी तडतडली की कांदा टाकले, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण हे सगळं एकत्र वाटून घेतले। ते छान भाजले की मसाले घातले। सगळ्यात अगोदर हळद, लाल तिखट टाकले, त्यानंतर मी घरी बनवलेला काळा मसाला घातले, त्यानंतर टमाटरची प्युरी टाकले। मसाले छान भाजले की त्यात चवीनुसार मीठ घातले, नंतर दोडकी टाकली, छान फिरून घेतलं। कढईवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं वाफून घेतलं। शेंगदाण्याचं कूट घालून मस्त अशी तयार आहे आपल्या पारशा दोडक्याची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।